बिन सांगता 8 लाख रुपयाला मागणी झाल्यावर सिद्धापूर सांगतो तुम्हाला कानही कधी पडत नाहीत. आता हा जवळजवळ बघा ह्याला 1.5 महिना झाला हे पलीकडचा आहे ती 1 महिन्याचा आहे. ती कालवड आहे ती 1 महिन्याचीच आहे. ती आहे ती 5 महिन्याची ती घेतली आपण कालवड सोडा. चेहरा म्हणजे खूप लोक म्हणजे असं जातीवंतपणाचं जिवंत उदाहरण असल्यासारखं असं दिसून येते ना लगेच. माणूस लांबून बघून चेहरा बघून त्याच्यामुळे ती आणि हे कॉम्बिनेशन चांगलं होईल या हिशोबाने आपण तो पण तिला सोडलाय. पुढं जे वंश चालवणार आहे तो तोच आहे. हा पण त्याच्या बापासारखा एक ब्रीडिंग मध्ये आयडल म्हणूनच राहणार 100%. आत्ता बघितला तर तुम्हाला आता त्यात काढायसारखं काहीच नाही आहे. सोन्याची गादी पुढं चालवणार. मित्रांनो, खंडेराजुरीमध्ये निशांत मानगाव यांच्या गायींचा गोठा देखील आहे आणि यांच्याकडे जातीवंत गाय आहेत आणि यांनी एका गायीपासून पूर्ण गोठा उभा केला आहे. तर आपण त्यांच्या पूर्ण गोठ्याची माहिती घेऊ आणि कसं त्यांनी पूर्ण प्रॉपर ब्रीडिंग करून पूर्ण गोठा तयार केला आहे. विकत एकही न घेता त्यांनी पूर्ण गोठा तयार केला. तर ह्याच्याबद्दल माहिती घेऊ. दादा नमस्ते. नमस्कार. आपल्याला तुमच्याकडे म्हणजे किती गाय आहेत आता सध्या गोठ्यात? आणि सध्या माझ्याकडे मोठ्या 9 आहेत गाया. त्यातली सगळ्यात पहिली म्हणला तर ही गाय माझी सगळ्यात पहिली. हिला दफापूरचा संजू शिंदेच्या जवळ बैल होता. त्या बैलाकडून कवर करून म्हणजे तो शिरूरच्या महाराजांचा वशा म्हणून बैल होता. त्या बैलाकडून कवर करून ही पैदास केली हिची. परत त्याच्यानंतर ती पैदास केली. ते पण त्यांच्याजवळ एक नाकाडी बैल होता त्या बैलाची आहे ती. आणि त्याच्यानंतर परत हिला उंबरतचा बैल दाखवला. उंबरतचा म्हणजे जो आता स्वर्गीय हौशा आहे तिचा बाप आणि हिचा बाप एकच. आणि त्याच्यानंतर हिला मग वाचला झालेला तो बाहेर एक आहे कालवडच आहे ती कागवाड सावकडची. आणि ही पण सध्या बाहेरून आणलेलीच आहे. ही सध्या सोन्याची कालवड आहे तिला. तिच्या आधीचा कोंड आपण ह्यांना दिला. आपले कोळ्याचे बुवा आहेत, कोळेकर बुवा त्यांना कोंड विकलायचा. 3.25 लाखाला विकला होता. 10 महिन्याचा कोणतीचा पहिला कोंड. हे गाय म्हणजे विकत घेतलेली तुम्ही, तर हिचा वडील वगैरे बघून घेतलेला आहे का? एका म्हणजे ही एका ऊस तोडणी कामगार खालची आलते आपल्या बबलेश्वर साईडचे, त्यांच्याकडून ही घेतली मी लहान कालवड असताना. तर हिच्यापासून एकापासून ही तयार करत सगळ्या गाया तयार केल्या. तर यांना व्यसन वगैरे मुरके वगैरे तुम्ही काय लावले? सध्या कसं आहे गाया थोडा 1 महिना झाला माणूस नाही आहे त्याच्यामुळे गाया बांधून आहेत. सगळ्या गाया जातात आपल्या डोंगरावर रोज हिंडायला जातात सगळ्याच. हे उन्हाळ्यात यांना म्हणजे कसं नियोजन असतं यांचं? उन्हाळ्यात वैरण घालायला लागते. उन्हाळ्यात काय चरायला जास्त नसतं त्याच्यामुळे उन्हाळ्यात वैरण सोडतोय पण वैरण घालायला लागते. आता पावसाळा चालू झाला, अजून पाऊस चांगला झाला नाही त्याच्यामुळे पाऊस झाल्यावर आता बाहेर सुटले की मग काय वैरण वगैरे जास्त लागत काय घालायला. यांचं मिल्किंग केलंय का तुम्ही? मिल्किंग ही आता सगळी आपली दुधाचीच लाईनीची आहे. तिला जवळजवळ 6-6.5 लिटर दूध आहे या गाईला. आपण पण कसं झालं आपण सगळं वासरांच्यावर कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे आपण थोडं घरी लागतंय तेवढं तुझं काढून घेतो दूध. बाकी सगळं वासरांना आता थोडं महिना झालं माणूस नाही आहे त्याच्यामुळे थोडं जनावरांची हे झाले अपघात झाले होते लवकरच काय. तर एवढ्या सगळ्या गाय तुम्ही सांभाळता, यांना लेबर किती लागत असेल? सध्या माझ्याकडे 2 MP ची 2 माणसं होती पण सध्या महिना झालं माणूस नाही आहे त्याच्यामुळं चालले. ह्यांचं वॅक्सिनेशन वगैरे तुम्ही काय काय करताय? वॅक्सिनेशन काय आपलं ह्याला आपलं आता लाळीच्या टायमिंगला म्हणा परत लंपीच्या टायमिंगला वगैरे वॅक्सिन जेवढं येते तेवढं करून घेतो आपण. सरकारी ह्याच्यात जेवढं येते तेवढं वॅक्सिन आपण करून घेतो. आता ही गाय तुम्ही म्हणजे लांब लांब नेऊन ब्रीड करून आणलेत, असे रिपीट वगैरे येतात का गाय? येतात की काय तर हे असलं तर येतात की. पण बऱ्यापैकी आता माझ्यात तर सगळ्या आता 1 टाइम ह्याच्यातच सगळ्या लागले जातात. सगळ्या सोन्यावर सगळ्या वेळ येते गाया. सगळ्या 1 टाइम एका ह्याच्यातच सगळ्या हे जातात. त्याचा प्रॉपर म्हणजे कसं असतं आपलं आता चावायला जातात त्याच्यामुळे न्यूट्रिशनचा काही विषय येत नाही. शतावरी ज्या ह्याच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्या सगळ्या आपल्या इथं आलेल्या आहेत. डोंगर भागात या झाडपाला सगळा खातात त्याच्यामुळे एवढं काय प्रॉब्लेम येत नाही. आणि देशी गाय ही थोडी हिंडायला सुटलीच पाहिजे म्हणजे पाय मोकळे झालेच पाहिजे.
हे बांधून घालून यांना स्ट्रेस येतो त्यामुळे ते गाब राहायला पण. सगळंच येतंय. आता सिटीत कसं असतंय भरपूर बलकी होतात गाया. हां घरात हौशीनं सांभाळलेली असते, सोडणं नसते, बांधणं नसते, व्यायाम नसते, त्याच्यामुळे आत पण चांगली वाढ व्यवस्थित होत नाही. त्या ह्याच्यावर घर वगैरे येते पिशवीवर वगैरे, त्याच्यामुळे पण होऊ शकतं. वरी फुटत नसतात. हिचं आता या गायची किती वेत झाली सध्याला हिची? सध्या या गाईचं 6-7 वर्ष झाली. ह्यांची वासरं वगैरे विक्री म्हणजे काय किमतीला झालेत आता तुम्ही म्हणजे एवढा बुल सध्या सिलेक्शन आम्ही करता? आता तिचं एक वासरू होतं, ते जवळजवळ 10 महिन्याचं वासरू 3.25 लाखाला दिलेलं आहे. हां ते आता कोळेकर गोवा म्हणून आहे, त्यांच्याजवळ आहे होतं वासरू तिथं. परत कालवडी आता बैलाच्या आपण द्यायला, पण कालवडी कशा आहेत की आता ही जवळजवळ 1.25 लाखाला मागून गेली ती कालवड. हे सगळं सोन्याचीच पाहिजे. सगळी सोन्याची पाहिजे. थोड्या दिवसात आपण आता सगळ्यांचं DNA पण करून घेतो. आपलं जर ह्या गायींबद्दल सांगायचं. ही आता ही काय सगळ्यांना माहितीच आहे, ही आपली सुंदरी म्हणून गाय आहे. ही आपली सध्या प्रदर्शनात सगळीकडे नाव करते. हे म्हणजे तुमच्याकडं जो सोन्या बैल आहे तिचीच पैदास आहे? सोन्या बैलाची गाय. हे विकत घेतलेली आहे का घरच्या गायचे? ही काय झाली, ही चडचणमध्ये होती आधी. नंतर ही कागलमध्ये सरदार पाटील म्हणून एक जण आहेत, त्यांनी घेतलेली ही कालवड. हां आणि ही आपण ही खरेदी केली. ही घरची नाही आपल्या, आपण घेतलेली आहे. बैलाची आहे म्हणून घेतलेली आहे. काय वय आहे हिचं सध्या आता? ही आता सध्या 3 वर्षाची आहे कालवड. कोणत्या कोणत्या प्रदर्शनात तुम्ही नेले म्हणजे नामांकित प्रदर्शन जिथं एक? नामांकित म्हणला तर आपण कनेरी मठाचं प्रदर्शन केले, परत बंटीपुरीचं केले, परत परवा सोहाळ्याचं प्रदर्शन केले. ह्याच्यात काय काय क्वालिटीज आहेत ज्या प्रदर्शनात सगळं म्हणजे? पाहिलं तर आता सगळं कसं आहे, प्रदर्शनात कसं उभारायला पाहिजे. तुम्ही आता प्रदर्शनात जरी उभारली त्याला काहीच करायला लागत नाही. हेजही अशी पोच घेऊन सगळं उभारते. कानाला लावायचे आणि सिद्धापूर कानाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, कानही कधी पडत नाहीत, अशी कायम वरच दिसणार तुम्हाला. खाली पडलेली कधीच दिसणार नाहीत कान, कुठलीही वासरा असू दे तिची सिद्धापूर कानाची. आता ही सिद्धापूर काना ही जी नजर आमच्याकडेच आहे, तुम्ही एवढं तिच्या जवळ वगैरे गोंजरता वगैरे सगळं पुढं अलर्टनेस भरपूर आहे ना. हां तर प्रदर्शनात जर समजा एखादी कालवड तयार करायची म्हटली तर म्हणजे आपण कशी तयार केली पाहिजे तिला? म्हणजे उभा राहायचं शिकवणं म्हणा किंवा पहिल्यांदा कसं आहे, सोडणं बांधणं पाहिजे तिचं. आणि 4 माणसांच्या कालवड फिरली पाहिजे, म्हणजे बोजली नाही पाहिजे. हां हे आता कसं आहे, आपण प्रत्येक ठिकाणी प्रदर्शनात नेतोय, त्याच्यामुळे हिला आता सवय झाली चांगली, ही उभारते. व्यसन पाहिजे, प्रॉपर पुढचे पाय म्हणा, मागचे पाय म्हणा, व्यवस्थित असं स्टॅग लावून उभारली पाहिजे व्यवस्थित. बॉडी स्ट्रक्चर बद्दल जरा सांगा आपल्याला की बॉडी स्ट्रक्चर कसं पाहिजे आपल्याला? बॉडी स्ट्रक्चर म्हणला जर पुढच्या पायातलं अंतर म्हणा, ही छाती अशी पाहिजे, कंबळ एकदम म्हणजे गळ्याला कम्प्लीट पण नसावी आणि कांबळी पाहिजे. फक्त 4 बोटा एवढीच पाहिजे. आता ही कशा आता ताणून उभारली की कांबळ काही दिसत नाही, जरा खाली वाकली की कांबळ दिसते. ही अशी कांबळ असली पाहिजे. पायातलं म्हणा, पायातलं बोलते नक्कीच दोन्ही अशा जोडच लागतात असे, तर नक्कीच अंतर नाही पाहिजे. खाली जी नक्की दिसते अशी जोडूनच पाहिजे नक्की, दोन्ही आहे ती. बेर कमी पाहिजे, प्रॉपर पायाचे हे योग्य पाहिजे, मधलं हे अंतर योग्य पाहिजे, छाती अशी पाहिजे, मागचा चौक म्हणा. आणि ही जेवढी अशी लांबडी आहे अशी लांब पाहिजे, लांब सडक. आता चापकासारखीच आहे ही. शेपूट म्हणा, शेपूट एकदम बारीक पाहिजे. शेपूट असा वर असा रुंद असा उभारलेला, वर येऊन उभारलेला चौक पाहिजे, असा रुंद असा. कान बारीक पाहिजे, शिंगाचा आकार हा असा पाहिजे, शिंगा अशी पाहिजे. आणि हिचा चेहरा एकदम कोरीव आहे, तर याच्या चेहऱ्याचं जरा वर्णन करून सांगा कसं आहे तो? चेहरा बैलासारखाच आहे ना, चेहरा बापावरच गेलाय, सगळे बापासारखा चेहरा टाकलाय. एकदम लांब चेहरा आहे तिचा, डोळे वगैरे एकदम मोठे. आणि कसं आहे, चेहरा असा चेहरा म्हणजे खूप लोक म्हणजे असं जातीवंतपणाचं जिवंत उदाहरण असल्यावर असं दिसून येते ना लगेच. माणूस लांबून बघून चेहरा बघून ओळखू शकतो जनावर काय. ही आता गाभण आहे का? सध्या गाभण आहे. हिला कोणता म्हणजे हिच्यासाठी कोणता बोल तुम्ही सिलेक्ट केला? सोन्या सोडला हिला. किती महिन्याची गाभण आहे? आता 2-2.5 महिने झाली. आता तुम्ही म्हणजे आता ही सोन्याची कालवड आहे,
आणि हिला तुम्ही म्हणजे बुल सिलेक्ट केला संघचा बैल. तर म्हणजे गायीमध्ये काय वैशिष्ट्य बघता आणि बुलमध्ये काय वैशिष्ट्य बघता की ते गाईमध्ये म्हणजे आपण तो बैल सोडण्याच्या मागे म्हणजे एकतर लाईनेज आणि त्या बैलाची पैदास म्हणजे बैलाची छाती, आपल्याला छाती आणि दंड बैलाला आवडतो त्याच्या आधीपासून, त्याच्यामुळे तो बैल मी कव्हर केला. आणि तिथं जरा बॉडी लाईन कमी असल्यामुळं बॉडी स्कोर थोडा कमी यायचा. किती जरी तिला तयार केलं तरी पण ती तिच्या मापातच तयार होते, पेटी तिची जात नाही. बाकीच्या जशा बलकी दिसतात तशा ही बलकी दिसत नाही. त्याच्यामुळे ती आणि हे कॉम्बिनेशन चांगलं होईल या हिशोबाने आपण तो पण तिला सोडलाय. आता भविष्यात जर हिला समजा कोण झाला तर तो ब्रीडिंगसाठी जाईल का? ब्रीडिंगसाठीच जाणार. तर तुमच्या दावणीला म्हणजे सोन्याची वासरं पण आहेत, आपण ती बघूया. ही सगळी सोन्याचीच आहेत तुमच्या दावणीला. तर ह्याच्यात ते खोंड किती आणि कालवडी किती आहेत? सध्या आपल्या घरात 4 खोंड आहेत. सध्या 4 खोंड आणि 3 कालवडी आहेत. ह्याच्यातले म्हणजे जे आता जी खोंड आहेत ती सगळी पूर्ण ब्रीडिंगसाठीच जाणार? सगळी ब्रीडिंगच्या मापचे आहेत सगळे. आता कुठलं म्हणजे डावा उजवा असं कुठलंच नाही. जे ते बघेल ते तुम्हाला ते आता सेमच वाटणार. हे पूर्ण म्हणजे बैलावरती गेलेत पूर्ण? सगळे बैलावर गेले. वाण वगैरे पण म्हणजे जसं वयात येणार. म्हणजे कसं आहे, आता आपल्या गाया तुम्ही बघितल्या तर सगळ्या महत्वाचं काय आहे, गाईला चौक महत्वाचा असते सगळ्यात जास्त. चौक असेल तरच ती वासरं देत असते चांगली. गायांचा सगळ्यात चौक एक. सगळ्यांचा आता तुम्ही बघितला तर चौक सगळ्यांचा संबंध आहे. वासर दंड सगळा गायांच्यावर असा दंड आला सारखा, पण तोंड जात सगळी बैलाची. हे तुमच्या दावणीला हे एक वासरू आहे, ह्याला नाकाडी वगैरे पूर्णपणे बैलासारखं म्हणजे देखूनपणाला वगैरे. आता सध्या जो बैलासारखा दिसतोय, सध्या ट्रेंडिंगला असल्यावर काय ते वासरू. थैल्या आपण नाव ठेवलंय त्याचं. थैल्या म्हणजे त्याच्या आजाचं नाव आहे. आणि वासरू गरम पण तेवढाच आहे, करंट पण तेवढाच आहे. हात लावू देत नाही अंगाला अजिबात. हे वासरामध्ये तुम्ही भविष्यात विक्रीसाठी ठेवलेत का? विक्रीसाठी म्हणजे मी आता बिन बोलता कोंडाची आता आपण काय ते हे विषय काढलाय म्हणून सांगतो. बिन सांगता 8 लाख रुपयाला मागणी झाली वासराची. मी तोंडात सभागती 15 लाख रुपये म्हणून किंमत सांगितली. 8 लाख रुपयाला वासरू मागितले. द्यायचं नाही सोडा, आपल्याला ते वासरू घरी ठेवायचं. कारण की बैलानंतर आपलं फार्मचं आपल्या पुढं जे वंश चालवणार आहे तो तोच आहे. हा पण त्याच्या बापासारखा एक ब्रीडिंगमध्ये आयडल म्हणूनच राहणार 100%. आत्ता बघितला तर तुम्हाला आता त्यात काढायसारखं काहीच नाही आहे त्यात. वासरू पूर्ण तुम्ही सगळं बघितलं तर कुठं म्हणजे काय काढायसारखं कायच विषय नाही त्यात. कसं असते, ओळू शकवर आता एकाला तोंड आहे, मागं चौक नाही, पाय नाही, परत कांबळ म्हणा, गळा म्हणा, शिंग म्हणा. एकाला मागं चौक आहे पण पुढं जोरात नाही बैल. याला काय कशात म्हणजे पुढनं मागपर्यंत कुठं काय काढायसारखंच नाही विषय. सिद्धापूर लाईनचं ब्लड लाईन पुढे तो चालवणार एकदम चालवणार. सोन्याची गादी पुढे चालवणार. आता ते काय, हे एक वासरू झालंय आपल्या जुन्या गाईला झालंय, हे बसलेलं आहे. त्यांना आपण बाहुबली म्हणून ठेवलं. एकदम लहान आहे वयानं, पण याची पण वाढ भरपूर फास्ट आहे एकदम. किती महिन्याचे असतील तरी साधारणतः? आता हा जवळजवळ बघा ह्याला 1-1.5 महिना झालाय. हे पलीकडचा आहे ती 1 महिन्याचा आहे. ती कालवड आहे ती 1 महिन्याचीच आहे. ती आहे ती 5 महिन्याची. ती घेतली आपण कालवड सोडा. आणि थैला किती महिन्याचा आहे? कुठला? थैल्याला आता 5वा महिना चालू झालाय त्याला. 5 महिन्यात पण भरपूर वाढ आहे ह्याला. म्हणजे या एक प्युअर आणि एक डॉमिनंट जीन्स आपल्याला भेटू शकते. डॉमिनन्सी बैलाची 100% आहे. फक्त आणि कसं आहे, गाय पण जरा त्या मापची लागते. पैदास करताना पण आपली गाय पण वासरं टाकणारीच लागते. सगळंच बैलावर सोडून पण चालत नाही. जेवढं पैदाशीमध्ये बैल महत्वाचा आहे तेवढी गाय पण महत्वाची. आता आपल्याला जर समजा ह्याची जर दुधाची वंशावळ काढायची झाली तर दुधाची वंशावळ प्लस देखून आणि पूर्ण सध्या मिल्किंग लाईनेजला म्हणला तर आपल्या सगळ्या मिल्किंगच्या जातात. ती आता तिचं एवढं बघू शकताय तुम्ही. ती आता बैलाची नातच आहे ती. एवढं मधलं अंतर बघू शकताय तिचं. आता सध्या ती वासरू पिऊन 4.5-5 लिटर दूध आहे तिला त्या कालवडीला. पहिला कालवड आहे पहिला. पण आपण जेवढं लागतंय तेवढं घरच्या पुरतं काढतोय. कारण की आपल्याला मेन आपलं हे उद्दिष्ट वासरं तयार करण्याचं आहे.
त्याच्यामुळे आपण दूध जास्त मिल्किंगच्या ह्याला न लागता हे वासरानच, पण थोड्या दिवसात भविष्यात आता आपण ते पण काम चालू करतो खास मिल्किंगसाठी फक्त. आपल्या दावणीला ती दुसरी ती गाय आहे, त्या गायबद्दल आपण माहिती घेऊ. चल जरा माहिती सांगा आपल्याला, ही म्हणजे एकदम स्पेशल गाय आहे. म्हणजे हिचं वडील जर बघितला तर एकदम देखूनपणासाठी खूप प्रसिद्ध होतं हिच्यावर. ही आपल्या सोन्याची नातच आहे ही. आणि सगळी मिल्किंग लाईने बऱ्यापैकी चांगली आहे. बैलाची म्हणजे मिल्किंग लाईनेज खूप आहे. तर आता दुधाची जी शेत असते आपण बघितलं तर बैलाची खूप मोठी आहे सध्या. गाया खूप दडून आहेत थोडा बैलाच्या पुढच्या. थोड्या दिवसात असं आपण आता ते हे करून बाहेर काढूच. हिचं आता ह्याचं कास आपण एवढं स्ट्रक्चर म्हणतो ते बघू शकता तुम्ही. अंतर किती पाहिजे, चारी थानाचं हे कसं पाहिजे. आणि जवळजवळ आता सध्या 4-4.5 लिटर दूध आहे हिला वासरू पिऊन. कालवड झाली हिला. हिला खुराकाचं वगैरे काय असतंय का, म्हणजे ह्यांना एवढं मिल्क? रेग्युलर आता कसं आहे वेळेला त्याच्यामुळे आपण त्यांना सातू म्हणजे जे काट्या म्हणून मिळते, मग काट्या मक्याचा बरडा असं त्यांना खुराक चालू आहे सध्या. तुमच्या दावणी अजून एक कोंड आहे सोन्याचा, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती